मित्रांनो, खिडकीबाहेर दिसणारा हा निसर्ग आणि हे धावणारे रेल्वेचे रूळ नीट पाहिले ना, तर आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. आपण सगळेच अशा एका ट्रेनमध्ये बसलो आहोत, जिचा प्रवास कधी सुरू झाला हे आपल्याला माहीत नाही आणि तिचं शेवटचं स्टेशन कोणतं आहे हेही कोणाला माहिती नाही. कधीकधी आयुष्यात खूप मोठा पाऊस येतो, वादळ येतात, अंधार होतो, जसाच या व्हिडिओत दिसतोय. पण गाडी कधीच थांबत नाही, ती धावत राहते. तुमच्या आयुष्याची गाडीही सध्या कुठेतरी अडकली आहे का? असं वाटतंय का की प्रवास खूप कठीण झाला आहे? मग पुढील काही मिनिटे शांतपणे हे रूळ पाहत माझ्या गोष्टींचा विचार करा. या रेल्वेचा रुळाकडे बघा. हे रूळ नेहमी एकमेकांच्या सोबतीने चालतात, पण कधीच एकमेकांना मिळत नाहीत. आपल्या आयुष्यातल्या काही इच्छा, काही नाती अगदी अशीच असतात. ती सोबत असतात, पण कधीच आपली होऊ शकत नाही. तरीही प्रवास थांबतो का? नाही ना, ट्रेन चालतच राहते. वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर, विशेषतः जेव्हा आपण वयाची 40शी ओलांडतो, तेव्हा खिडकीबाहेरचा हा निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो. हा हिरवागार निसर्ग सांगतो की पानगळ झाली तरी नवीन पालवी फुटणारच असते. सुकलेल्या झाडालाही पुन्हा एकदा बहर येणार असतो. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहताना एक गोष्ट जाणवते का? मागे सुटणारी झाडं खूप वेगाने मागे पळतात. आपण जेवढं मागे पाहू तेवढ्या गोष्टी सुटताना दिसतात. आपला भूतकाळही असाच आहे. झालेल्या चुका, गेलेला वेळ, हरवलेल्या संधी, या सगळ्या गोष्टी मागे सुटलेल्या झाडासारख्या आहेत. जर आपण मागेच पाहत राहिलो तर समोर येणारा सुंदर निसर्ग आपण कधीच पाहू शकणार नाही. म्हणूनच जे मागे सुटले आहे ना, ते तिथेच राहू द्या. आता नजर समोर ठेवा, कारण नवीन स्टेशन, नवीन संधी घेऊन येत आहे. वय हे केवळ एक आकडा असतो मित्रांनो. कधीकधी आयुष्यात खूप मोठा ब्रेक लागतो. असं वाटतं की आपली ट्रेन एखाद्या निर्जन स्टेशनवर येऊन थांबली आहे. पण लक्षात ठेवा, कोणतीही ट्रेन स्टेशनवर कायमची थांबण्यासाठी बनलेली नसते. तिथे फक्त इंजिनमध्ये नवीन कोळसा भरला जातो, पाण्याची सोय केली जाते, जेणेकरून पुढचा प्रवास अधिक वेगाने करता येईल. तुमचा हा 20वा, हा शांत काळही तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या प्रवासासाठी तयार करण्यासाठी आहे. तुम्ही पुन्हा उभं राहणार आहात, पुन्हा धावणार आहात. हा निसर्ग तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. प्रवास छोटा असो किंवा मोठा, खिडकी बाहेरचा या निसर्गासारखा तो सुंदर असायला हवा. मनातल्या सगळ्या चिंता, अपयश आणि ताण या रेल्वेच्या रुळावरच सोडून द्या, कारण येणारा प्रत्येक दिवस हा नवीन प्रवास आहे. तुम्हाला हा निसर्गाचा प्रवास आणि आयुष्याची ही छोटीशी गोष्ट कशी वाटली, मला नक्की सांगा. थँक्यू.